नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यू म्हणणं किंवा महागड्या भेटवस्तू देणं नाही. खरं प्रेम हे रोजच्या छोट्या छोट्या कृतींमध्ये दिसत असतं. आपल्याला मानसशास्त्र सांगतं की एखाद्या नात्याची ताकद ही मोठ्या प्रसंगापेक्षा रोजच्या वागणुकीतून अधिक स्पष्ट होत असते. अनेकदा लोक विचारतात की माझा जोडीदार माझ्यावरती खरंच प्रेम करतो का? तर याचं उत्तर शब्दांमध्ये नसून कृतीमध्ये लपलेलं असतं. तर मग चला जाणून घेऊयात अशा 10 कृतींबद्दल जे पती पत्नीच्या खऱ्या प्रेमाची साक्ष देतात. यातली पहिली कृती ती म्हणजे एकमेकांचं शांतपणे ऐकून घेणं. खरं प्रेम असलेल्या नात्यामध्ये फक्त बोलणं महत्त्वाचं नसतं, तर समोरच्याचं मन लावून घेणं आणि तेवढंच ऐकणंही महत्त्वाचं असतं. जोडीदार बोलत असताना मोबाईल बाजूला ठेवून त्याचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करणं ही प्रेमाची सर्वात मोठी खूण आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची आठवण ठेवणं. कोणाला काय आवडतं, कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, कोणता दिवस खास आहे, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं म्हणजेच समोरच्या व्यक्तीला महत्त्व देणं. हे केल्यानं पती पत्नीमधील प्रेम वाढीस लागतं. तिसरी कृती म्हणजेच चूक झाल्यावरती मनापासून माफी मागणं. अहंकारामुळे अनेक नाती तुटतात, परंतु जिथे प्रेम असताना तिथे माझी चूक झाली हे मान्य करण्याचं धैर्य देखील असतं. माफी मागणं म्हणजे कमीपणा नव्हे, तर नात्याला प्राधान्य देणं आहे. आता चौथी कृती म्हणजे कठीण काळात उभं राहणं. सुखामध्ये अनेक जण सोबत असतात, परंतु दुःख, आर्थिक अडचणी, आजारपण किंवा अपयशाच्या काळामध्ये जोडीदार खंबीरपणे उभा राहतो ना, तेव्हाच खरं प्रेम दिसतं. आता पाचवी कृती आहे ती म्हणजेच एकमेकांच्या यशाचा मनापासून आनंद साजरा करणं. खरं प्रेम मत्सर शिकवत नाही, तर जोडीदाराचं यश म्हणजेच स्वतःचा आनंद वाटणं ही नात्याची मोठी ताकद असते. त्यामुळे जे जोडपे एकमेकांच्या यशामध्ये आनंद शोधतात त्यांचं नातं हे अधिक समाधानी आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. आता पुढची कृती आहे ती म्हणजे एकमेकांना बदलण्याऐवजी एकमेकांना स्वीकारणं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या आणि काही कमतरता असतातच. सतत बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा समजून घेणं आणि स्वीकारणं हे प्रेमाचं लक्षण आहे. याचा अर्थ चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणं नव्हे, तर व्यक्तीचा आदर राखत बदलासाठी प्रोत्साहन देणं. सातवी कृती आहे ती म्हणजे आदरानं बोलणं. राग आला तरी अपमानास्पद शब्द वापरणं टाळणं. सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराचा मान राखणं आणि त्याच्या भावनांचा आदर करणं ही प्रेमाची खरी ओळख आहे. प्रेमाशिवाय आकर्षण टिकू शकतं, परंतु आदराशिवाय प्रेम हे टिकू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आता आठवी कृती आहे ती म्हणजेच जबाबदाऱ्या वाटून घेणं. घर, मुलं, आर्थिक नियोजन किंवा दैनंदिन कामं ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नसते. जेव्हा दोघे एकमेकांना मदत करतात तेव्हा नातं हे अधिक मजबूत होतं. आता 9वी कृती आहे ती म्हणजे एकमेकांना स्वतःसाठी वेळ देणं. खरं प्रेम म्हणजे सतत नियंत्रण ठेवणं नाही, तर प्रत्येकाला स्वतःचा वेळ, मित्र, छंद आणि वैयक्तिक आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य देणं तितकंच आवश्यक आहे. आता 10वी कृती आहे ती म्हणजेच रोज छोट्या छोट्या कृतींमधून प्रेम व्यक्त करणं. एक हसू, एक कौतुक, थकलेल्या दिवशी विचारलेलं आज कसं वाटतंय, हातात हात घेणं किंवा निरोप घेताना प्रेमानं हसणं, या छोट्या कृती मोठ्या भेटवस्तूंपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. प्रेम रोज जपावं लागतं, ते फक्त विशेष दिवसांपुरतंच मर्यादित नसतं. पती पत्नीचं खरं प्रेम मोठ्या घोषणांमध्ये नसतं, तर रोजच्या साध्या वागणुकीमध्ये असतं. एकमेकांना समजून घेणं, आदर देणं, कठीण काळात साथ देणं, मनापासून ऐकणं आणि छोट्या कृतींमधून प्रेम व्यक्त करणं हीच आनंदी वैवाहिक जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, प्रेम हे भावना असण्यापेक्षा एक सवय आहे. दररोज केलेल्या छोट्या छोट्या सकारात्मक कृती नातं अधिक घट्ट, सुरक्षित आणि आनंदी बनवतात. आणि म्हणूनच आजपासून मोठ्या अपेक्षांपेक्षा छोट्या प्रेमळ कृतींना तुम्ही सुरुवात करा. कदाचित त्या एका छोट्या कृतीमुळे तुमच्या नात्यामध्ये पुन्हा ऊब, विश्वास आणि आनंद फुलू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं काही कृतींमधून पती पत्नीचं प्रेम हे नक्की दिसत राहतं. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.